आणि आता एक राजकीय बातमी। प्रफुल्ल पटेल बदमाश माणूस आहे असं नाना पटोले म्हणालेत। गोंदियापेक्षा आमची साकोली बरी, चांगले रस्ते देखील नाहीयेत असं सुद्धा नाना पटोलेंनी म्हटलंय। तर मोठमोठे मच्छर पाहायचे असतील तर गोंदियाला जा, अशी टीका नाना पटोलेंनी प्रफुल्ल पटेल यांच्यावर केली आहे। अरे इतका बदमाश माणूस आहे तो, काही नाही नुसतं गोष्टी सांगते। आता तुम्ही त्याच्या गोंद्यात जाऊन या, आमची साकोली तरी बरी आहे। काल मी गोंद्यात होतो, धड रस्ते नाही झाले म्हणजे तुम्हाला। आणि सगळ्यात मोठे ठोकळ मच्छर पाहायचे असतील ना तर ते गोंद्यातच पाहायला मिळतात, एवढे मोठे मोठे मच्छर आहेत तिथे। आणि आता बातमी उदय सामंतांची। विजय वडेट्टीवार यांनी शिवसेनेत यावं। उदय सामंतांनी वडेट्टीवार यांना ही ऑफर दिली आहे। आम्ही सुखानं नांदतोय, आमच्यासोबत तुम्ही देखील सत्तेत यावं असं उदय सामंत म्हणाले। दरम्यान सत्तेची लंका जाळून सुखानं नांदा अशी टीका काल विजय वडेट्टीवार यांनी केली होती आणि त्यावर उदय सामंतांनी हे वक्तव्य केले। वनी आपली लंका जाळून सुखाने नांदावं अशी टीका विजय वडेट्टीवारांनी केली। आम्ही सुखानं नांदतो, आम्ही नांदत असताना तुम्ही शिवसेनेचा धनुष्यबाण घ्या। वळूयात पुढच्या बातमीकडे। मनोज जरांगे प्रगल्भ पंडित आहेत आणि त्यांची गरज पाकिस्तानात आहे। लक्ष्मण हाकेंनी मनोज जरांगेंना हा खोचक टोला लगावलाय। जरांगे व्यवसायात जाऊन काय करणार आहेत असाही सवाल लक्ष्मण हाकेंनी विचारलाय। तर लक्ष्मण हाकेंना मी विचारत नाही असं उत्तर यावर जरांगे पाटलांनी दिलंय। जरांगे नावाचा एवढा प्रगाढ पंडित, एवढं ज्ञान असणारा माणूस, उद्योगपती काय, मनोज जरांगेची आजच्या घडीला पाकिस्तानमध्ये खूप आवश्यकता आहे की तिथं इम्रान खानच्या बाबतीमध्ये ज्या बातम्या येत आहेत, किती ज्ञानवान माणूस आहे तो। आणि जरांगेने आता त्या बिझनेसमॅनमध्ये जाऊन काय करणार आहेत? खूप मोठा ज्ञानवान माणूस आहे, यांची कुठंतरी आंतरराष्ट्रीय इनोबिनोमध्ये कुठंतरी नेमणूक करावी। ते सध्या चांगल्या ठेप्याला, त्याला बोलतो नाही मी, गिनीतच नाही मी त्याला, ते कोण आहे ते माहीत नाही। हे प्रोडक्ट आमचंच आहे, कारण ते आमच्याच आंदोलनामुळं मराठ्यांच्या याच्यामुळेच आत्ता उदयाला आलंय ते, त्याच्यावर काय बोलायचं। वळत पुढच्या बातमीकडे। कल्याण डोंबिवलीच्या निवडणुकीच्या तोंडावर मनसेला मोठा धक्का बसलाय। मनसेच्या प्रकाश भोईर यांच्याकडून जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्यात आलाय। प्रकाश भोईरांनी कल्याण ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय। प्रकाश भोईर आता भाजपात प्रवेश करणार असल्याची ही चर्चा सुरू आहे। दरम्यान भूमिपूजन दरम्यान लवकरच प्रकाश भोईर वंदे मातरम म्हणतील असं रवींद्र चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं। त्या अनुषंगानं आता त्यांनी राजीनामा दिल्यानंतर ते भाजपात जाणार असल्याची चर्चा सुरू आहे। चंद्रशेखर बावनकुळेंनी गोंदियामध्ये मतदारांना धमकावलं असा आरोप नाना पटोलेंनी केलाय। तुमच्या बापाचं राज्य आहे का असं म्हणत बावनकुळेंच्या वक्तव्यावर पटोलेंनी हा निशाणा साधलाय। तर पट्टे आणि घरकुल देण्याचं आश्वासन सुद्धा देतो असं नाना पटोले म्हणालेत। मतदान दिलं नाही तर पट्ट्यांवर सही करणार नाही असं वक्तव्य बावनकुळेंनी केलं होतं असं पटोले म्हणाले। दूसरा ऐसा कि यहाँ एक मंत्री आया था बावनकुळे, वो बोल रहा था कि तुमने हमको चुनके नहीं दिया तो पट्टे नहीं देंगे, तो तेरे बाप का राज है। अरे मुख्यमंत्री और मंत्री भी जेल में गए, फिशिंग फिशिंग फिशिंग। ये कौन से खेत का मूल्य है? बेईमानी से चुन के यार यहाँ पे लोगों को धमकाते। हमारे गोंदिया के लोग किसी के धमकाने से डरते क्या? मैं वादा करता हूं तुमको पट्टे देने का, मैं 100% घरकुल बना के देने का वादा करता हूं आपको।